झकास मेरा पीछा नहीं छोड़ने वाला है। इतना बड़ा सम्मान और उस पर झकास। देखिए भाई और बहनों, दोस्तों, मैं बस इतना कहूंगा कि मैं एक छोटा सा इंसान हूं, अभिनेता हूं, जिसे एक आज बहुत बड़ा सम्मान दिया जा रहा है। इस महान सम्मान के सामने मैं अपना सर झुकाता हूं और लता जी और उनके पूरे परिवार को दिल से शुक्रिया अदा करता हूं। मुझे अपने करियर में कुछ नेशनल और थोड़े बहुत इंटरनेशनल अवार्ड्स भी मिले हैं, लेकिन ये अवार्ड मेरे लिए बहुत कीमती है, बल्कि अनमोल है। लेकिन फिर भी मैं अपने आप को इस अवार्ड के काबिल नहीं समझता, क्योंकि मैं अभी भी अपने आप को एक न्यूकमर ही समझता हूं और आगे भी उसी जोश और मेहनत के साथ काम करना चाहता हूं। आप सबको तो मालूम है, आजकल इतने सारे अवार्ड्स हो गए हैं कि मालूम ही नहीं पड़ता कि कौन, क्यों और किसे अवार्ड दे रहा है। बट दीनानाथ मंगेशकर अवार्ड, by contrast, holds its unique meaning of dignity and value which cannot be calculated. और गर्व की बात यह है कि यह अवार्ड मुझे उन्होंने दिया है जो हमारे समाज की, इस देश की, इस पूरे दुनिया की महान हस्ती हैं। आज उनकी तबीयत ठीक नहीं है, मगर मैंने उनसे फोन पे बात की। मैंने बोला, लता जी आप घर पर बैठिए, हम सब हैं, आप बिल्कुल फिक्र मत कीजिए, आपकी आने की यहां जरूरत नहीं है, आपका आशीर्वाद हमारे साथ है कि नहीं दोस्तों? उनका आशीर्वाद है हमारे साथ, और उनके साथ महानता जोड़ना ऐसा है जैसे अपने माता पिता के पैर छूना। आज मुझे काफी अवार्ड्स मिले, मैंने मगर फिर अपनी माता जी को रिक्वेस्ट किया कि वो आए। उनकी तबीयत ठीक नहीं है, वो व्हीलचेयर पे आई हैं यहां, मैं उनका भी शुक्रिया अदा करना चाहता हूं आज। बहुत से अवार्ड्स मिले, मगर मैंने कभी उनसे कहा नहीं कि वो यहां आए। मैं इस अवार्ड को जीवन भर अपने दिल से लगा के रखूंगा। उनका मैं आभारी हूं लता जी और उनके पूरे परिवार का। अंत में मैं लता जी की आवाज का जादू कबीर जी के 2 लाइनों में कहना चाहूंगा। ऐसी बानी बोलिए मन आप ही खोए, अपना मन शीतल करे, औरों का सुख होए। मैं आप सबका शुक्रिया अदा करता हूं, मैं लता जी का शुक्रिया अदा करता हूं, और जितने भी यहां दिग्गज लोग हैं, डिग्नेटरीज हैं, लता जी मैं हाथ जोड़कर शुक्रिया अदा करता हूं। और थैंक यू लेडीज एंड जेंटलमैन फॉर ऑल द पेशेंस। थैंक यू वेरी मच। चलो शुक्रिया। हाँ भैया, प्रकाश भी बोल देता हूं। चलो धन्यवाद।
मंडळी मान्यवर आणि रसिक हो, इतक्या मोठ्या कलाकाराच्या स्वयंभू आणि असामान्य कलाकाराच्या नावाचा पुरस्कार मला मिळतोय हा खरोखरच माझं भाग्ययोग आहे असं मला म्हणायला पाहिजे. मगाशी कुमारकेकरांनी सांगितलं त्याप्रमाणे प्रत्यक्ष दीनानाथरावांना पाहणारे ऐकणारे बाबासाहेब पुरंदरे आहेत, पण आम्ही काही त्यांना पाहू शकलो नाही, ऐकू शकलो नाही. आम्ही त्यांच्या आठवणी फक्त ऐकल्या आणि पाहिलेल्या आहेत. त्यातले एक दोन तुम्हाला मी सांगतो, मला त्या फारच इंटरेस्टिंग वाटल्या होत्या. बालगंधर्व बालवयातल्या दीनानाथांचं गाणं ऐकून असं म्हणाले होते, या दीनानाथाला मी मंगेशीहून मुंबईला आणण्यासाठी रुपयांच्या नोटांच्या पायघड्या घालायला तयार आहे माझ्या कंपनीत आणायला. चिंतामणराव कोल्हटकर असं म्हणाले होते की आमच्या दीनानाथाचं गाणं ऐकताना ऑडियन्स 20 कडाडल्यावर असं थक्कवून बसावं तसं बसत असेल. चिंतामणराव कोल्हटकरांनी सांगितलं होतं. आणि वासुदेव शास्त्री खऱ्याने असं सांगितलं होतं. त्यांची उग्रमंगल मधली पद्मावतीची भूमिका बघून की चिंतामणराव कोल्हटकरांना म्हणाले की या दीनानाथाची रोज दृष्ट काढत जा, इतके ते भारावले होते. तसा दिव्यत्वाचा स्पर्श असलेल्या कलाकाराच्या नावाचा पुरस्कार मला मिळतोय. मला खूप धन्य वाटतंय, खूप माझं भाग्ययोग आहे असं मला वाटतंय. मी एक परफॉर्मर किंवा एक खेळ्या म्हणून माझी मुसाफिरी बऱ्याच दालनांमधून झालेली आहे सुधीरने सांगितलं त्याप्रमाणे. पण मूळचा मी रंगभूमीचा, म्हणजे मला जे काही पहिले संस्कार आहेत ते रंगभूमीवर घडले आणि त्याचा उपयोग मला तो बेस म्हणून ट्रेनिंग म्हणून मला टीव्ही आणखीन सिनेमामध्ये झाला असं मला वाटतं. माझा असा अनुभव आहे की नट म्हणून व्यक्तिरेखा उभी करताना तुम्ही केलेली तयारी माणूस म्हणून तुमच्यावर परिणाम करते असं मला वाटतं. इथे 3-4 जे रोज तुम्हाला सांगतो, चौकट राजामधला मतिमंद नंदूक आहे किंवा हसवापसी मधले 6 कॅरेक्टर्स मधलं शेवटचं कृष्णाराव हिरंबकर, वृद्ध गायक नट, किंवा लगेराव उन्नाळीमधले गांधी किंवा आबा टिपरे, गंगाधर टिपरे मधले, या भूमिका मी अलिप्तपणे केल्या, तंत्राने केल्या. पण त्या भूमिका करताना केलेल्या तयारीचा आणि केल्यानंतरचा अनुभवाचा माझ्यावर माणूस म्हणून परिणाम झाला. एक वेगळी दृष्टी आपल्याला लाभते, वेगळं एक कंपॅशन, एक करुणा, सहसंवेदना, सहानुभूती ह्याचा अर्थ नव्याने कळतो असं मला वाटतं. मला वाटतं की उत्तम साहित्यामध्ये सत्याचा शोध असतो, तसं उत्कट अभिनयामध्ये स्वतःचा शोध असतो असं मला वाटतं. आपण किती आहोत आपल्याला पारखतो, आपण जोगतो, आपल्याला तपासतो. खरोखर या सर्व सरस्वती पुत्रांचा सत्कार करण्यामुळे आज माझ्या हाताला महाभारतातल्या मुंगसापेक्षाही जास्त सोने पण लाभलेलं आहे. या सर्व सरस्वती पुत्रांचा आणि कन्यांचा त्यांच्याबद्दल समजा बोलायचं म्हटलं तर प्रत्येकाबद्दल 5-5 मिनिटं बोलण्याची माझी ऐपत नाही, कारण इतके मोठे आहेत ते, एवढं कर्तृत्व गाजवलेले आहे आपापल्या क्षेत्रामध्ये. कुमारराव केतकर काय किंवा अनिलराव कपूर काय, नेमाडे एक प्रत्यक्ष साहित्य संमेलनाचे अत्यंत उच्च दर्जाचे, या सगळ्यांच्या बद्दल मला त्यांचा सत्कार करताना एकच जाणीव होत होती की मी लता दिदींच्या हातांना सत्कार मी करतोय. खरोखर मला मनापासून आनंद होता, धन्यताही वाटते. एक गोष्ट मला आपल्या पुढे थोडीशी नमूद करायची वाटते की मास्टर दीनानाथांना स्त्री भूमिका करताना रंगमंचावरती म्हणजे थिएटरमध्ये प्रेक्षक या नात्यानं मी पाहिलेलं आहे. भावबंधन नाटकातली त्यांची लतिकेची भूमिका मी कधीही विसरणार नाही. त्यांनी म्हटलेली गाणी की आजही कानामध्ये गुणगुणत आहेत. एवढ्या मोठ्या कलाकारांचं घराणं महाराष्ट्राला लाभलं किंवा भारताला लाभलं, हे आपल्या सर्वांचं खरोखर भाग्य आहे. मी असं समजतो की मी आज ह्या कार्यक्रमाला उपस्थित आहे हे माझं भाग्य आहे आणि यांच्यामुळे ते भाग्य मला लाभलं, दीदींच्यामुळे मला ते भाग्य लाभलं. मी अतिशय आनंद व्यक्त करतो आणि पुढच्या कार्यक्रमाकरता आपणही सर्व उत्सुक आहात म्हणून मी थांबतो. या सर्वांना उदंड यश लाभो अशी प्रार्थना करतो.
माझे सहकारी पराग आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, ठाण्याला एका संस्कृती आर्ट फेस्टिवलच्या उद्घाटनाला मी गेलो होतो आणि त्या ठिकाणी मला उशीर झाल्यामुळे इथल्या मोठ्या सांस्कृतिक सोहळ्याला मी मुकलो आणि या ठिकाणी उशिरा आलो, त्याबद्दल आपल्या सर्वांची क्षमा या ठिकाणी मागतो. खरं म्हणजे पंडित दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानच्या वतीनं ज्या लोकांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला, खऱ्या अर्थानं समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात ज्यांनी अतिशय पथदर्शी अशा प्रकारचं काम केलंय, अनुकरणीय अशा प्रकारचं काम केलंय, अशा सर्व मंडळींचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला. आणि म्हणून मी प्रतिष्ठानचे अभिनंदनही करतो, आभारी मानतो. ज्यांना पुरस्कार मिळाला त्या सर्व मंडळींचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मला माहिती आहे की आता सुरांचा कार्यक्रम सुरू होणार आहे, त्यामुळे असुराची भूमिका संपवून या ठिकाणी मी आपली रजा घेतो. पुन्हा एकदा मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.